दुनिया में कदम रखे हैं। इस मैच में देखिए करण गंसलकर भी दिखाई दे रहे हैं, अभी भी जिनकी बर्थडे बड़ा तेजी से कंप्लीट हुआ। प्रसन्न पाटिल भी इस मैच में देखे, और कहते हैं ना, अगर लक्ष्य रखना चाहते हो बड़ा तो फिर जब तक मैदान में रहते हैं अक्षय तो बहुत बड़ा बन, लेकिन इस वक्त देखिए वो फील्डिंग में उतरे हैं और बैटिंग के लिए देखिए दो बल्लेबाज हैं। प्रथमेश मात्रे एक तरफ कप्तान देख सकते हैं, दूसरी तरफ अक्षय पवार। एक बड़ा फाइट देखिए यहां से। विश्वजीत ठाकुर देखिए खुद मैदान पर उतरे हैं। अगला मैच से एक बड़ा मैच रहेगा, दोनों कप्तान को तैयार रहना होगा। बीर मराठा जो पेन और उसके साथ के बात करेंगे अक्सर इन गोल्ड 11 से एमडी खारकर प्रतिष्ठान उल्लियर नोट देखिए बड़ा मैच है। और जो टीम देखिए बात करेंगे आरपीएल सीजन 1 रबर बॉल का 20 जुलाई से लेकर आपको दिखेगा। और उससे पहले देखिए आज नकआउट स्टेज पर ये टीम जुड़े हैं। बिशु कोहली सर भी देखिए मैच का आनंद ले रहे हैं। गवन से अच्छे अंपायर चलेंगे। पिछला मैच तो बड़ा अच्छा देखने को मिला यहाँ पर। अक्षय पवार देखिए इस सीजन में बड़ा अच्छा बैटिंग है, और मानकोली के मैदान के अंदर, मानकोली के टूर्नामेंट में कौन भूल सकता है अक्षय पवार का संघर्ष। भलाई टीम को हार देखना पड़ा था, लेकिन क्या फाइट किए थे उन्होंने, मैच में क्या जान डाले थे। प्रफुल्ल ठाकुर सर एक अच्छे क्रिकेटर। और चलेंगे आज क्या बात करेंगे तीसरा मैच। देखिए मैच नंबर है चौथा, यहाँ पर व्हाइट कैचअप है, लेकिन फ्रेश मुकाबला की बात करेंगे तीसरा मैच है, क्योंकि पिछला मैच बात करेंगे ना, यहाँ पर एक टीम देखिए टीम का अंतिम फिर से देखिए व्हाइट कैचअप। चलिए दोनों टीम के 12 खिलाड़ी 12 मैन खास करके बहुत बढ़िया देखिए बात करेंगे। स्वर्गीय घुंडू सेठ वास्कर धुतुम कुंडवाल टीम देखिए बात करेंगे, 2 मैच जीत कर रहे हैं। अंतिम मैच के लिए यहाँ पर वेट इंतजार रहेगा। ओ प्रथमेश मात्रे देखिए बात करेंगे। केतन मात्रे अक्सर कहते हैं कि प्रथमेश के साथ बल्लेबाजी करना मैं हमेशा पसंद करता हूं बतौर सलामी बल्लेबाज। और डिक्लेयर जोन में गया, स्ट्राइक रोटेट हुआ और 1 रन आता हुआ। स्वस्तिक मात्रे देखिए बात करेंगे, यहाँ पर एक अच्छे गेंदबाज हैं और जिनके ऊपर हमला बोल दिया यहाँ से। शायद बड़ा यहाँ पर रन तो नहीं आया, जो डिक्लेयर जोन है पीछे गेंद आप देख सकते हो, थोड़ा सा शॉर्ट बाउंड्री है, जिसके कारण जो सिग्नल वहां पर दे गया है, 2 पिंक कलर की देखिए पट्टी आप देख सकते हो, उसके अंदर से जाएगी तो फिर 1 रन, और सामने से जाता है तो फिर जो है रिजल्ट वो आपके सामने रहेगा। इस बार देखिए खिंचाई कर भरी और ऊंचाई भी डाली है भाई। यहां से कही थी ना ऊपर से पहाड़ गिरा तो किस्मत क्या करे, और यहां से छक्का लगा। अब तो गेंदबाज सोच रहे होंगे कि आगे क्या किया जाए। यहां पर बीर मराठा जो टीम के देखिए बात करें पिछले साल यहाँ पर तशरीफ रखते हुए आइए ओनर है यहाँ से, वेलकम, आपका स्वागत है। देखिए जितना भी टीम खेल रहा है जिसके ओनर यहाँ पर मौजूद रहेंगे तो उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए आपका वेलकम, स्वागत है। बड़ा अच्छा देखिए जहाँ पर इन पैकर का सराहना करना चाहेंगे। अब आरपीएल में देखिए पूरी फीस पूरे एंट्री के साथ टीम को पैक किया, उसके साथ देंगे एशियन ट्रॉफी में भी अपनी टीम को खेलने का एक अच्छा चांस, एक अच्छा मौका, एक अच्छा प्लेटफॉर्म, एक अच्छा अभ्यास सेट तैयार कर रहे हैं। देखिए 24 टीम जहां पर दिखेंगी और यहां से देखिए 8 टीम है आरपीएल की। स्लोअर गेंद, स्वस्तिक मात्रे की बात करेंगे ना, इनके अंदर यही खासियत है, ये ठोकर खाकर वापस लौट आते हैं। लेग 22 रन आता हुआ स्लोअर गेंद था, गति का था। यहां से बीर मराठा जो है पेन के देखिए ऑनर
हर्षल पितली साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए, वेलकम, आपका स्वागत है। हर्षल पितली साहब आप देख सकते हो लगातार देखिए इनकी टीम है बीर मराठा जो एपिन, चाहे टेनिस बॉल की बात कर लीजिए आरपीएल में, चाहे रबर बॉल में लीजिए, और इस वक्त देखिए एशियन ट्रॉफी में गेंद की बात करेंगे सुपर की। देखिए अभी गेंद दो गेंद देखिए यहां से, एक गेंद बचा है। प्रथमेश मात्रे स्ट्राइक पर रहेंगे। ओ अच्छा गेंद जड़ में रखते हुए, जैसे कहते ना वाटर के बिना जी नहीं सकते, स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते हो, और बगर यॉर्कर बाउंसर चाहिए, लेकिन आज वाटर के बिना नहीं, सही बताएं यहां पर क्वार्टर के बिना जी नहीं सकते हो। क्वार्टर की भाव बढ़ चुका है, लेकिन यहां पर देखिए ये गेंद की भी भाव बढ़ी रहती है भाई। जब में गेंद रहता है ना तो इसका कीमत बहुत रहता है, इसलिए कहा जाता है क्रिकेट में यॉर्कर और सचिन तेंदुलकर इनका कीमत बहुत बड़ा रहता है। और जहां अगर बात करेंगे ना, और एक चीज है क्वार्टर, देखिए इसकी भी भाव अब बढ़ चुका है। लेकिन बड़ी देखिए वाटर रहता है। टीम का स्कोर 11 रन बना है। प्रफुल्ल ठाकुर सर देखिए एक अच्छे अंपायरिंग, एक अच्छे क्रिकेटर, इनकी इतिहास देखिए अब उड़न के लिए देखिए कहीं कारनामा कहीं इतिहास है। समर्थ कड़ू, प्रफुल्ल ठाकुर, ये नाम ने टंका रखे थे। एक जमाना एक वक्त था जिनका हुकूमत, इसलिए कहा जाता है ना भाई हम कुछ करके बैठे हैं डर के नहीं, लड़के बैठे हैं डर कर नहीं। अब गेंदबाजी में आ रहे हैं प्रसन्ना पाटिल। सर विश्वजीत ठाकुर पहली मर्तबा देखिए स्कोरिंग में कमेंट्री बॉक्स में। जिम्मेदारी जवाबदारी बड़ी होती है और ये बड़ा जवाबदारी लेना हमेशा पसंद करते हैं, ये इनकी पहचान है। मैंने यही बात बताया, राजा बनता नहीं भाई बनना पड़ता है। आज विश्वजीत ठाकुर अगर इस मुकाम तक हैं, ये खुद संघर्ष किए हैं, खुद को बनाए हैं, और आज ओरन के देखिए बड़ा अच्छा लग रहा है। बहुत सारे खिलाड़ी आगे निकल रहे हैं। अमित नायक देखिए अभी अभी मैच भी जीते, और जो चिरले के शुभम का जो बल्लेबाजी रहा काबिल तारीफ रहा। बड़ा अच्छा लगा कोई एक युवा, एक नया चेहरा अगर उभर कर आता है, अपने टीम के लिए बेहतर काम करता है, बड़ा अच्छा लगता है। सचिन दादा टांडेल सुरंग पड़ा, उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए वीआईपी डैश में, आपका स्वागत है। ओ ये उनके पाले पे था, उनका रेडर पर था यहां से। अब जब विकेट और बल्ले के बीच में जब उनका गेंद जाता है, पूरी निकोलस पूरन की याद दिला देता है छक्का। दिल्ली बहुत बढ़िया देखिए शुभम के जो हमने बात किए थे पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे, लेकिन उस जिम्मेदारी को देखे लिबाई। लेकिन यहाँ पर देखें प्रथमेश मात्रे फुंडे से विलंब करते हैं, लेकिन गेंदबाज को थोड़ा ठंडी करने की काम कर रहे हैं प्रसन्न पाटिल। बैटर लेफ्ट टाइम गेंदबाज, बैटर के सामने एक बिग बैटल रहता है, लेकिन डिक्लेयर जोन से एक रन। जब जब बल्ले से आएगा रन, बहुत बढ़िया अच्छा साथ देखिए आज रोशन पाटिल सर था। दोपहर का समय है, बहुत बढ़िया देखिए कमाल की प्रथमेश मात्रे। विश्वजीत ठाकुर देखिए हमारे करीब यहाँ पर, इसलिए कहा जाता है इंटेलिजेंट वो नहीं होते जो स्कूल में टॉप में करते हैं, इंटेलिजेंट वो होते हैं जो लाइफ में टॉप करते हैं। सचिन दादा टांडेल देखिए बहुत करेंगे खूब है साथ, अच्छा बिना मेहनत के तो भीख भी नहीं मिलता, सफलता कहां से मिलेगी। सचिन दादा टांडेल देखेंगे तरफ से कुल मिलाकर 10,000 डोनेशन। नहीं यही बात बताया भाई, यहां से वाइट का इजाफा देगा एक्स्ट्रा से रन,
एक्स्ट्रा पैसा मिल जाए तो फायदा है, लेकिन एक्स्ट्रा रन खर्चा हुआ तो फायदा नहीं। इस रनों से बचकर रहना होगा। पिछला मैच मौका बना था अगस्त तारेकर के लिए कुछ एक्स्ट्रा गेंद से। प्रसन्न पाटिल देखिए ये डेट ओवर में गेंदबाजी करना पसंद करते हैं, इस बार थोड़ा उन्हें से ऊपर गेंदबाजी कराया गया। विश्वजीत ठाकुर बेहतर जानते हैं टेनिस बॉल में। देखिए बात करेंगे जो पहली शुरुआत में चिकनापन रहता है, जहाँ टिकना थोड़ा कठिन रहता है, जड़ में रखना ब्लॉकल करना इतना आसान नहीं रहता है, इसलिए विश्वजीत ठाकुर जब सेकंड स्पेल आते हैं ज़्यादातर जड़ में रखते हैं, और जब नई गेंद से आते हैं स्विंग कराते हैं लेन गेंद और गोल्डन रख कर रहा। और रबर बॉल में ऐसा नहीं रहता है, आप जब मर्जी नई गेंद से भी जड़ में रख सकते हो। मौका था लेकिन मौका अब मौका था, लेकिन इसे कहते हैं घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। 6 रन। पानी नहीं है भाई, बारिश रुका है, आसमान पर बादल छाया है, लेकिन इस वक्त दोनों बैटर भी छाए हुए हैं। टीम का टोटल को पहुंचा देंगे। देखिए 29 दावा, 2 ओवर कंप्लीट आए, आता तीसरा ओवर। चर्चा जारी है कौन करनार गोलंदाजी। करण गुंसलकर देखिए बात करेंगे हैं, एक गेंदबाज विकल्प है इनके पास से जो अपने फिरकी से मुश्किल में डाल सकते हैं। गति का नहीं, शायद कप्तान ने उन्हें बुला लिया भाई। अक्षय पवार, अगर देखिए यहां पर बात करेंगे पानी की मांग हुई है, थोड़ा पानी लेकर जाना होगा यहां से। चलिए मुझे लगता है मैनेजमेंट कमेटी बहुत बड़ी मौजूद है, यहां पर पहुंच जाएंगे। 12 खिलाड़ी का थोड़ा आज दुविधा बना है। बात कर लेंगे, 2 ओवर में 29 रन बना है। थोड़ा मौका है, डीजे के पास जाएंगे क्या? इन्हें थोड़ा कम मौका क्रिकेट में मिलता है गाना बजाने का, लेकिन चलते हैं। मौका है, ड्रिंक्स मैदान पर है, 29 पर लॉस ऑफ 0 विकेट्स। कर गेंदबाजी में आएंगे और कमेंट्री बॉक्स के सामने देखिए बड़ा रखना होगा लक्ष्य, क्योंकि सेकंड इनिंग में आएगा अक्षय। अगर लक्ष्य रहेगा बड़ा तो फिर अक्षय के लिए बनेगा थोड़ा मुश्किल। रबर बॉल बहुत बढ़िया खेलते हैं टेनिस गेंद के साथ साथ है, और जो मानकुली के मैदान में खेले थे, हारी भलाई मैच हारे लेकिन दिल जीते थे भाई। अकड़ अगर पकड़ से ज्यादा होगी तो मजबूत कितना भी टोटल हो वो भी टूट जाएगी। लेकिन देखते हैं प्रथमेश मात्रे, करण गंसलकर देखिए दोनों तरफ घुमाते हैं गेंद को। ये देखिए फुल लेन एकदम से जड़ में रखे थे, दावत दिए थे, लेकिन दावत को कबूल तो किए थे। डिक्लेयर जोन में 1 रन। संटी पालकर सर देखिए बहुत बढ़िया। देखिए टेनिस घर करण गंसलकर देखिए जागृति 11 के लिए खेलते हैं। डिक्लेयर जोन से 1 रन आता हुआ, और वो भी देखिए 22 से जब तक रन आता रहेगा ना बल्लेबाज तब तक स्ट्राइक में रुका रहेगा। बल्ले से आएगा तो स्ट्राइक रोटेट होगा। जीवन का नियम सरल है, शिकार करो या शिकार बनो। देखते हैं करण गंसलकर क्या कुछ दिखाते हैं। टीम का स्कोर जाकर पहुंचा है 30 रन। तीसरा ओवर चलता हुआ, एक सनसनी मुकाबला देखिए। अगला मैच भी देखिए तगड़ा फाइट, ना मोहब्बत है ना करनी होगी फाइट है, लेकिन अगला मैच दिखेगा आपको बिग फाइट है। सूरज पाटिल एक तरफ होंगे देखिए, दूसरी तरफ विश्वजीत ठाकुर। एक बड़ा फाइट देखने को मिलेगा।
उल्लू नोट के कोई चेहरे दिखेंगे आपको, जहां उरन के, पेन के, जोए के आपको चेहरा देखने को मिलेंगे। बहुत बढ़िया मुकाबला रहेगा। आगे का मुकाबला लगभग दुकान में ताला लगने वाला है। एक से बढ़कर एक बड़ा मुकाबला, लेकिन उससे पहले भाई ये मैच कभी कम मत मानिए। हेलीकॉप्टर प्रथमेश मात्रे के बल्ले से भाई भलाई डॉट खेला, लेकिन उसके बाद एक सीधा छक्का। कहे थे हर बड़ा सफर का शुरुआत है छोटे कदमों से होता है। प्रथमेश क्या सामने गेंद है, मुझे लगता है शायद वो ज्यादातर मैच बॉल है, लेकिन वो पिछला मैच बॉल आ गया है। हर बैटर चाहता है कि मैच बॉल मिले, लेकिन जहां गेंद है भाई देखिए वहां पर बॉक्स पर गेंद दिया जाएगा। और ये छक्का प्रथमेश की बल्लेबाजी बता रहा है। देखिए युवा के लिए सीखने के लिए बहुत बड़ी बात है। विश्वजीत ठाकुर कैसे बने, अब बात करेंगे प्रथमेश मात्रे। देखिए इतने बड़े खिलाड़ी कैसे बने और उनके बल्लेबाजी दिखा रहा है। हर बड़ा सफर छोटे कदमों से शुरुआत होता है। भलाई पहला गेंद देखिए डॉट खेले, उसके बाद छक्का। शुरुआत देखिए छोटे से खेल, लेकिन देखते हैं अंत कैसा रहता है। लेकिन स्कोर की बात करेंगे 36-36 से अब चांबो तैयार हैं दोपहर के लंच के बाद है। अगर मंजिल बड़ी हो तो सफर में कठिनाई भी बड़ी होगी, लेकिन जो डटे रहेंगे वही इतिहास रचेंगे। और प्रथमेश मात्रे देखिए एक डटे रहने वाले बल्लेबाज है, लेकिन किसी कम भी मत मानिए। कहते हैं ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है, कुछ तस्वीरें बदल जाती हैं। करण घनसलकर देखिए एक स्टाइलिश खिलाड़ी है। गेंद को घुमाया, लेकिन बैटर भी देखे घुमाया घुमाया मिड विकेट के पर से बड़ा हिट है। AK-47 बता रही है। तो चलिए नीलेश बामा पाटिल साहब आगमन चले दादा या मंचावर स्वागत है, वेलकम है। और प्रथमेश मात्रे देखिए बता रहे हैं भाई यहां से उद्योगपति देखिए बात करेंगे। नीलेश बामा पाटिल साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए वेलकम स्वागत है। और प्रथमेश मात्रे की बल्लेबाजी, जंगल के सूखे पत्ते बनो भाई, खुद भी जलो और पूरी जंगल को जला दो। और वो बल्लेबाजी खास करके देखिए स्विंग के साथ देखिए खेल रहे हैं, बल्लेबाजी कर रहे हैं, टर्न के साथ है। मजबूर किया फ्लाइट करने पर। और एक देखिए 6 रन भाई यहां से। कहीं घुंघरू मचलता है, कहीं आंसू निकलता है। इन्हीं का नाम प्रथमेश मात्रे है। इनके बल्लेबाजी से अच्छे अच्छे गेंदबाज का पसीना निकलता है। चलिए आदरणीय उद्योगपति की बात करेंगे। नीलेश बामा पाटिल साहब जिन्होंने यहाँ पर तस्वीर रख चुके हैं। एशियन ट्रॉफी में हार्दिक स्वागत है, क्योंकि अगला मैच देखिए अभिजीत ठाकुर विश्वजीत ठाकुर देखिए बात करेंगे। यही बात बताए, इनका रिश्ता बहुत बड़ा है भाई। और ये देखिए भाई अब प्रथमेश मात्रे देखिए दिखा रहे हैं, जो हाथ से काम करता है वो सिर्फ पेट भरता है, और जो बुद्धि से काम करता है वो अपना करियर जिंदगी और अपना देखिए बात करेंगे तिजोरी भरता है। इसलिए कहा जाता है कभी कभी बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। बल हमेशा लड़ना सिखाता है रोशन सर,
और बुद्धि हमेशा आपको जितना सिखाता है। तैयार गेंदबाज यहां से, चलिए यहां पर नो बॉल, कुछ भी गेंद नहीं है भाई। तैयार नहीं थे इसलिए डेड बॉल जिसे कहा जाता है। कहते ना नजरें हटी तो दुर्घटना घटी। तैयार रहेंगे गेंदबाज, तीसरा ओवर देखिए, तैयार रहेंगे गेंदबाज। ओ ऊंचाई भी ली है और लंबाई भी लेकर जाता हुआ यहां से। अब डगआउट में भी देखिए तालियां बज रही है, धतिंग 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 धतिंग। समाप्तीनंतर 56, अब तक 56 जबरदस्त फलंदाजी प्रथमेश मात्रे पिट्टू, त्याच्यासोबत अंकेश कामोटकर आणि या स्पर्धेसाठी खरं तर जासई ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सचिन तांडील सर यांच्या वतीने आम्हाला 10,000चं आर्थिक डोनेशन मिळालं, त्यांचं मनापासून आभार। वीर मराठा जोहे संघाचे संघमालक हर्षलदादा पितले यांना विनंती असल्यामुळे या मंचावरती आपलंही स्वागत या स्पर्धेनिमित्तानं आम्ही करत आहोत। प्रसन्न पाटील बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहत आहे। अंकेश कामोटकर मोठी जुई गावचा हा खेळाडू, खरं तर मिस्टर UPL ही त्याला उपाधी मिळाली। अनेक स्पर्धांमध्ये जबरदस्त कामगिरी या खेळाडूची राहिली, परंतु यावेळेला फुल लेन बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता। अगदी बॅटन पॅचच्या मधून बॉल निघाला, विकेट कीपर अक्षय पवार यांच्या हातामध्ये डॉट बॉल। जय माता दी दिघोडे आणि एका बाजूला शिवन्य 11 आदई या संघामध्ये ही लढत आणि अक्षय पवार टीम कॅप्टनच्या भूमिकेमध्ये विकेट कीपर त्या ठिकाणी आहेत। प्रसन्न सज्ज होते पुन्हा एकदा या ठिकाणी रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये होता व्यत्यय निर्माण झाला, पंचांनी डेड बॉल या ठिकाणी घोषित केलाय। पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होतोय। इनसाइड आउट खरं विकेटचा प्रयत्न आहे, हलकीशी कडा घेत बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये, डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने संघ थोडा पुढे सरकतो। धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना आपण पाहता टोटल 57 57। कांचन पालकर सर हे देखील आता जॉईन झालेले आहेत आमच्या समवेत। मोठ्या विश्रांतीनंतर त्यांचंही आगमन, काही क्षणापूर्वी स्वतः कॅप्टन आणि आयोजक विश्वजित ठाकूर मोठ्यानं आपण स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहिलं। या बॉलचा पाटला करायचा होता, हलकीशी कडा घेत बॉल चालला विकेट कीपर यांच्या हातामध्ये, एज अँड टेकन, कॅप्टन मैदानाच्या बाहेर चला, प्रथमेश बॅक टू द डगआउट। विकेटची गरज होती आणि तो विकेट या ठिकाणी मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या शिवन्य 11 आदई संघाला। स्पर्धेचे शिल्पकार आमच्या या खरं तर SN ट्रॉफी दिघोडे 2025 या स्पर्धेचे शिल्पकार विश्वजित ठाकूर मोठ्या, अभिजित ठाकूर छोट्या या A1 जोडीच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आता छोट्या स्वतः मैदानामध्ये चाललंय। खरं तर दिघोडे गावाला किंबहुना रायगड जिल्ह्याला पडलेलं हे खरं तर गोड स्वप्न या जोडीने मात्र अक्षरशः क्रिकेट जगतामध्ये धुमाकूळ घातली आणि सातत्याने उच्चतम कामगिरीच्या जोरावरती दिघोडे गावाचं, उरण तालुक्याचं, रायगड जिल्ह्याचं नाव या खरं तर जोडीने सातत्याने मोठं केल्याने आज घरच्या स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावरती आयोजक देखील आहेत, परंतु जय माता दी दिघोडे या संघाचे देखील प्रमुख खेळाडू आहेत छोट्या, अभिजित ठाकूर, छोटे ठाकूर मैदानामध्ये दाखल होताना त्या ठिकाणी आपण पाहताय। यावेळेला स्विंग आणि मिस करंजा गावचे आदरणीय बळीरामजी कोली या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत। बादशाह या नावाने ते प्रसिद्ध आहेत। स्पर्धेमध्ये आपण पाहताय खरं तर वीर मराठा जोहे संघाचे संघ मालक सन्माननीय हर्षलजी पितळे बॅकफुटला गेले, थोडासा धीम्या गतीने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये, बॉल चालला क्षेत्राकडे
आणि यावेळेला मात्र एक सिंगल रन मिळेल. स्वस्तिक मात्रे त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या बरोबर आणखी प्रयत्न. 1 रन आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 58. म्हणजे या षटकामध्ये प्रसन्न पाटीलने कमबॅक करून दिलं. शिवन्य 11 आदई टीमला 2 धावा खर्च केला. जबरदस्त कमबॅक, ग्रेट कमबॅक प्रसन्न पाटील याचं पाहायला मिळालं. लास्ट ओव्हर शेवटचं षटक आहे. 58 रन धाव फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आता कोणता गोलंदाज येतो हे देखील पाहावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये स्वस्तिकने फक्त 12 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये प्रसन्न 17 धावा खर्च केल्या, परंतु करण गणसोलकर याने तब्बल 29 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रसन्न पाटील त्याने चांगलं षटक फेकत कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. 2च धावा खर्च केल्या आणि सामन्यामध्ये धावांचा जो वाढता आलेख होता तो मात्र डाऊन करण्याचं काम प्रसन्न पाटील केलं. बघा यानंतरचा जो सामना वीर मराठा जोहेपेण आणि एका बाजूला अक्षरा अँड गोल्डी 11 MD खारकर प्रतिष्ठान ओलबेनोड म्हणजे सूरज पाटील आणि विश्वजित ठाकूर 2 कॅप्टन. टॉससाठी रिपोर्टिंग करा. मी विनंती करेन सुहास शेठ गोंधळी आपणास विनंती असेल आपण या मंचावरती तेजस्वी मात्रे आपण देखील या मंचावरती आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मंचावरती सन्माननीय निलेशदा पाटील दिगोडे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक त्यांचं देखील आगमन, त्यांचंही स्वागत. लास्ट ओव्हरला सुरुवात झाली आणि यावेळेला थोडासा अनऑर्थोडॉक्स टाईप फटका होता. फटका फसला गेला, लॉंग ऑफला झेल टिपली गेली. छोटे ठाकूर चालले मैदानाच्या बाहेर. बागफुटला गेले हाफ ट्रॅकर. पूलचा प्रयत्न, फटका फसला डीप मध्ये. प्रशांत कांबळे त्याने झेल टिपला आणि मोठा धक्का बसला बॅटिंग करताना. जय माता दी दिगोडे संघाला खेळाडू बाद झालाय. या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जावं लागेल अंकेश कामोटकरला. अंकेश देखील मैदानाच्या बाहेर चालला आणि तदनंतर कुणाल घरत करतर एक स्टायलिश खेळाडू. बॉलच्या मेरिटनुसार कसं खेळावं हे मात्र कुणालने अनेक आपल्या मोठ्या इनिंगमध्ये दाखवलंय, परंतु आज त्याला संधी मिळाली. शेवटच्या ओव्हरमधील शेवटचे 3 बॉल खेळण्याची संधी त्याला मिळाली. या सर्गात संधी त्याला सोडून करता येईल. प्रथमेश मात्रे करतर GP क्लब फुंडे ग्रामीण संघात खेळणारे हे दोन्ही खेळाडू आपण अनेक व्यावसायिक मोठ्या स्पर्धेवरती खेळताना पाहिलं, किंवा कुणाला देखील आपण अनेक वेळा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहिलं. रायगड प्रीमियर लीगच्या प्रत्येक पर्वामध्ये अर्धशतकीय करणारा कुणाल यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती दाखल झाला. 3 बॉल त्याला फेस करायचे आहे. धाव फलकावरती 59 59 धाव फलकावरती आहे. शेवटचे 3 बॉल निलेश पाटील पहिल्या 3 ओव्हरमध्ये 56 आणि त्यानंतर जे कमबॅक झालं बघा 1+1 2 धावा या चेंडूवरती मिळतील, कारण डिक्लेअर झोनमध्ये मागे बॉल निघाला. वाईट +1 अशा 2 धावा 61 61 धावा या धाव फलकावरती आपण नाचताना पाहताय. कुणाल घरत हा खेळाडू स्टायलिश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि धावा त्याला बनवायच्या. लास्ट ओव्हरमध्ये मोठे फटके हे खेळणं गरजेचं राहील. आणि आतापर्यंत आपण जर पहिला दबाव
मागच्या ओव्हर पासून याही वेळेला लेंथ बॉल होता, हार्ड लेंथ वरती, ज्याच्यावरती ऑन साइडला अक्रॉस लाईन आहे आणि इथे मात्र एक सिंगल ऍड होईल धावसंख्येमध्ये 62 6 नंतर 62. प्रचंड दबाव, भरपूर दबाव या ठिकाणी खर तर फलंदाजांवरती मध्ये प्रसन्न पाटीलने आणि त्यानंतर अभिजित मोरे या खेळाडूने या गोलंदाजाने अप्रतिम कमबॅक. अमित पाटील ऑन स्ट्राइक, वाईड बॉल, अतिरिक्त रन कालच्या दिवसापासून पाहिल्या आणि याही वेळेला अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळाली. एक्स्ट्रा रनने मात्र संघाची वाढती धावसंख्या 63 63 धावा धाव फलकावरती आहेत. 63 आपण पाहता 63 रन ऑन स्कोर कार्ड. एखादा मोठा फटका येईल का? पिकअप शॉट, हा पंपच्या एक बॉलला पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार षटकार. MD खारकर प्रतिष्ठान उलबेनोड संघाचे पुरस्कर्ते सुहास शेठ गोंधळी आणि निलेश शेठ खारकर त्यांच्या बरोबरीने तेजस म्हात्रे या मान्यवरांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन विश्वजित ठाकूर एका बाजूला सूरज पाटील, दोन कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीमधला चौथा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग अमित पाटीलच्या बॅटमधून हा षटकार खरं आपण पाहिला अत्यावश्यक होता, अतिशय गरजेचा होता. कारण 69 पर्यंत मजल मारले आतापर्यंत जय माता दी दिघोडे या टीमने. शेवटचा आय थिंक बॉल असल्या इनिंग मधला, शेवटच्या ओव्हर मधला आणि त्यावरती देखील आक्रमण क्या बात है. रडार मध्ये आला बॉल, त्याला मात्र पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर करणारा हा दमदार षटकार. आणि या तर धावा टॉस केला जाईल. निलेश मामा पाटील सुप्रसिद्ध युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते वीर मराठा जोहे पेन विपक्ष अक्षरॅन गोल्डी 11 MD खारकर प्रतिष्ठान उलबेनोड या संघांमध्ये टॉस संपन्न होतोय. मी विनंती करतो या ठिकाणी सुहास गोंधळी तेजस्वी म्हात्रे या मंचावरती आपलंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. यस, टॉस जिंकलाय बामण डोंगरे टीमने, अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी खूप शुभेच्छा. तर प्रसिद्ध मच्छीमार आणि उद्योजक बळीराम मामा कोळी आणि सचिनजी पाटील यांचं देखील स्वागत. सुप्रसिद्ध व्यावसायिक मच्छीमार बांधव त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. 75 धावा चौथ्या षटकामध्ये केलेलं कमबॅक आपण पाहिलं. खरं तर त्या ठिकाणी प्रसन्न पाटील आणि त्यानंतर अभिजितच्या शेवटच्या 2 बॉलमध्ये षटकार, धावांची गती वाढली. तर सन्मानाकडे आम्ही वळत आहोत. नुकतंच त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. रायगड प्रीमियर लीगच्या गेल्या 5 पर्वांमध्ये ज्यांचे संघमालक म्हणून ओळख आपण पाहिली, वीर मराठा जोहे संघाचे यशस्वी संघमालक हर्षदजी पितळे जोहे पेण यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. युवा नेते, युवा उद्योजक आणि यशस्वी संघमालक हर्षददादा पितळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हर्षलदादा पितळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. सुप्रसिद्ध युवा उद्योजक, युवा नेते आणि वीर मराठा जोहे संघाचे यशस्वी संघ मालक यांचा सन्मान. धन्यवाद. आणि त्यानंतर निलेश दादा पाटील सबसे कातील दिघोडे गावातील सुप्रसिद्ध युवा उद्योजक, रायगड जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचा सन्मान. दिघोडे गावातील युवा उद्योजक निलेश शेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय.
सन्माननीय सुहास शेठ गोंधळी यांना विनंती, आपण मंचावर या. आपलंही स्वागत. माजी उपसरपंच आदरणीय कैलास दादा म्हात्रे यांचं ठिकाणी आगमन. माजी उपसरपंच कैलास दादा म्हात्रे यांचं आगमन, त्यांचंही स्वागत. तेजस म्हात्रे मास्टर माइंड कॅप्टन आणि खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध आयोजक, किंजल ट्रॉफीचे आयोजक तेजस्वी म्हात्रे यांचा सन्मान ऑन स्क्रीन आपण पाहता. RPL आयोजक आहेत. रबर बॉल हवाय, मोठ्या बॉल द्या. शहात्तर धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. 15.20 हा रिकॉर्ड रेट. परंतु नेक्स्ट मॅच बिग फाईट बामण डोंगरी अँड वीर मराठा जोहे पेण. टॉस जिंकलाय खरं सूरज पाटीलच्या संघाने आणि बिग फाईट पाहायला मिळेल. अक्षर अँड गोल्डी 11 MD खारकर प्रतिष्ठान ओलमेन नोड, तर एका बाजूला वीर मराठा जोहे पेण. ही लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. 76 स्वर्गीय मेघनाथ रामभाऊ ठाकूर व स्वर्गीय ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ SN ट्रॉफी 2025 दिघोडे, SN ट्रॉफी दिघोडे 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. न भूतो न भविष्यती. यंदाच्या हातामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा रबर बॉल. खतर फॉर्मॅटमध्ये रायगड जिल्ह्यामधील सर्वात मोठी स्पर्धा ही आपण सध्या दिघोडे नगरीमध्ये पाहतो आणि या स्पर्धेचे आयोजक स्वतः विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. गोलंदाजी मार्कवरती रमाकांत शर्मा. पेण रामवाडीचा हा खेळाडू रेल्वेकडून भरपूर क्रिकेट खेळला आहे, परंतु आज डाव्या हाताचा हा शैलीदार गोलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करेल हे देखील पाहावं लागेल. सलामीवीर स्ट्राईक एंडला आकाश पाटील, यस विंदने गावचा हा सुपरस्टार आकाश. तर दुसऱ्या बाजूला रबर बॉल स्पेशालिस्ट मिस्टर अक्षय पवार नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. कॅप्टन अक्षय दत्तात्रय पवार नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. समोर आकाश पाटील विध्वंसक स्फोटक असा हा खेळाडू. खरं तर या खेळाडूमध्ये देखील जय माता दी दिघोडे संघाने भरपूर बोली लावली होती आकाश पाटील या खेळाडूवरती, परंतु आता तो प्रतिस्पर्धी संघातील प्रमुख खेळाडू म्हणून जय माता दिघोडे संघाच्या समोर खेळतोय. आकाश पाटील विंदने गावचा खेळाडू, आकाश पाटील बाबू, त्यानंतर गेतेश जोशी या खेळाडूंची देखील निवड झाली RPL मध्ये. आणि इथे आपण पाहता आकाशला रमाकांत शर्मा यांचा पुढचा बॉल, या बॉलला स्क्वेअर कट. खरं तर कब पॉईंटच्या अगदी दिशेमध्ये हा स्ट्रोक्स, ज्या ठिकाणी सिंगल डिक्लेअर झोनमध्ये बॉल चालला. 1 रनने अकाउंट ओपन झालं. मैदानाच्या आतमध्ये शिवन्य 11 आदई या टीमचं. जय माता दी दिघोडे संघामध्ये परमनंट मेंबर क्रिश कोहली आणि आयुष कोहली, यस हे देखील 2 नावं आपण कायमस्वरूपी पाहिले. निलेश दादा पाटील यांची ग्रेट चॉईस. 2 यंगस्टर खेळाडू, ज्यामध्ये वीर मराठा जोहे संघाचा पण उल्लेख केला. तर प्रयास पाटील, सचिन तांडेल, समर्थदादा कडू यांना देखील आपण पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. परंतु वैभव पाटील काही कारणास्तव या सामन्यामध्ये आज खेळणार नाही आहे. थोडीशी इंजुरी झाली त्याला, परंतु रायगड प्रीमियर लीगमध्ये नक्की त्याला पण खेळताना पाहणार आहोत. मोठ्याच्या नेतृत्वामध्ये हा संघ तुम्हाला उतरताना पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये. रमाकांत सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल, मागच्या बॉलमध्ये सिंगल पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाले. 76 आजच्या दिवसातील मोठा खरं तर उच्चांक आहे. 71 हायस्ट होता. त्या धावांचा पाठलाग करताना आकाश तारेकरने शर्तीचे प्रयत्न केले, त्याला पराभूत व्हावं लागलं, परंतु या ठिकाणी 76 धावा. क्रॉस बॅट हिट ऑन साइडला दे घुमा के स्क्वेअर लेगच्या बाहेर. बॉल मात्र चाललाय उंच आणि उंच, सीमा पार षटकार.
जकास लस्सी चाचा यांचं इथं आगमन, शिवप्रेमी त्यांचंही आम्ही करतो स्वागत. आणि अफलातून टायमिंग आपण पाहिलं अक्षय पवारचं. रबर बॉल स्पेशालिस्ट वन्स अगेन, याही वेळेला नटरंग स्टाईलने फिरून मारला बॉलला आणि पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये फक्त सिंगल. लांब लचक, जरी दिगोडे गावापर्यंत बॉल पोहोचला तरी सिंगल मिळेल, कारण मागे स्क्वेअर लेगच्या बाहेर गोशांकी क्षेत्र. एक रन या बॉलवरती मिळाली, फटका चांगला होता. माजी उपसरपंच आदरणीय कैलास दादा म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000चं आम्हाला डोनेशन प्राप्त झालं. त्यांचं मनापासून आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. व्हाईट बॉल चा इशारा. चला, वीर मराठा जोहे पेण संघाचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण कॅप्टन विश्वजित ठाकूर यांचे संपर्क साधा. उंच मारलाय, हाय हँड हँडसम फटका पाहिला आकाश पाटीलचा षटकार. अफलातून टायमिंग, अप्रतिम षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला आकाशकडून. फुलटॉस बॉल, कव्हर्सला फिल्डर आहे त्यांच्या डोक्यावरून, फिल्डर बनले दर्शक आणि बॉल निघाला सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार. निलेश दादा पाटील सुप्रसिद्ध युवा उद्योजक यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,055 5055 हे डोनेशन या ठिकाणी मिळालं. त्यांचं मनापासून आभार. त्यांचं देखील मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. 50-55 निलेश बामा पाटील या गावचे युवा उद्योजकांच्या वतीने आम्हाला देणगीच्या स्वरूपात मिळालं. त्यांचा आभार. छोट्या अभिजित ठाकूर बॉलिंग मार्कवरती आलाय. यावेळेला हॅमर करायचं होतं बॉलला आणि इथे मात्र डीप मधून बरोबर वेगाने फिल्डर पुढे सरकलाय. त्या ठिकाणी एक सिंगल घेताना आपण अक्षय पवारला पाहतोय. धावसंख्येमध्ये बदलले टोटल धाबा स्कोर कार्ड मध्ये लागताना पाहू शकाल 22-22 76 प्रतिषटक 15च्या सरासरीने पुढे जायचं आहे. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली. याही वेळेला अप्रतिम कमबॅक अभिजित ठाकूर. छोटे ठाकूर मैदानामध्ये घरच्या मैदानामध्ये स्वतः स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये असताना देखील या ठिकाणी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहता. पहिले 2 बॉल फक्त सिंगल खर्च केले. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होताना आपण अभिजितला पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावा लागेल. ब्रेक थ्रू हवाय, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. आकाश आणि खरतर अक्षय पवार यांचा बॅट्सस्विंग जर पाहिला तर अतिशय वेगवान आहे. आणि इथे बॉल पुन्हा एकदा चाललाय नियोजित क्षेत्राकडे. डिक्लेअर झोन मध्ये फक्त सिंगल. या डिक्लेअर रनमुळे आकाश सारेकरला पराभूत व्हावं लागलं, कारण वारंवार बॉल त्याच दिशेने ट्रॅव्हल झाला. त्यामुळे रन मिळाली फक्त सिंगल आणि वारंवार स्ट्राईक रोटेट करावी लागली आकाश सारेकरच्या संघाला, आयन शिलेमन कुलके टीमला. आणि तिथून त्यांना पराभूत व्हावं लागलं. परंतु या क्षणाला आपण जर पाहिलं दोन्ही बाजूला 2 आक्रमक विध्वंसक स्फोटक खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर रायगड जिल्ह्यातील एक जबरदस्त ऑलराऊंडर. क्या बात है. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडला, चेंडू खाली राहिला आणि निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. खरं तर आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय तर आज पाऊसच नाहीये. आज पावसाचा थेंब देखील पडलेला नाहीये. त्याचा फायदा फलंदाजांना झाला. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकला बॉल. क्या बात आहे. होम ग्राउंड वरती, घरच्या मैदानावरती, स्वतःच्या स्पर्धेमध्ये एक आपल्या नावाची वेगळी छाप सोडताना मैदानामध्ये अभिजित ठाकूरला आपण या ठिकाणी पाहताय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 21 धावा आल्या. या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा. शेवटचा बॉल फिरून मारलाय अक्षय पवारने मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार षटकार.
चला वीर मराठा चोहे संघाचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण या. कॅप्टन आपली वाट पाहत आहेत. 6 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या अक्षय पवार यांच्या बॅटमधून आणि आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29, 18 बॉल 47. हा सामना आपण जर पाहिला अजून बॅलन्स आहे. याचं कारण आहे एकही विकेट शिवन्य 11 आदई या टीमने गमावलेला नाही आहे. क्रिश कोळी आणि त्यानंतर आयुष कोळी. आता आयुष कोळी बॉलिंग मार्कवरती आलाय. जय माता दी दिघोडे संघाकडून मात्र खेळताना आपण आता आयुषला पाहणार आहात या लढतीमध्ये. चांगला सामना प्रेक्षकांना अपेक्षित आहे या मॅचच्या दरम्यान. शिवन्य 11 आदई संघाचे संघ मालक किरणदादा शेळके, कॅप्टन अक्षय पवार, व्यवस्थापक अश्विन भंडारी, व्यवस्थापक आमचे मित्र प्रशांत नवाले पिंदने आणि आयकॉन खेळाडू असतील रायगड प्रीमियर लीगमध्ये दिनू कांबळे. शिवन्य 11 संघाचे प्रमुख खेळाडू बारक्या कांबळे, प्रसन्न पाटील, सुशांत शेळके, करण गणसोलकर, स्वस्तिक मात्रे, आकाश पाटील, प्रशांत कांबली, शुभम कदम, रोहित केदारी, कामेश चव्हाण, विघ्नेश पाटील, निखिल कुरुंगले, अभिजित मोरे. हा स्कॉड तुम्हाला शिवन्य 11 आदई टीम मध्ये पाहायला मिळाला. पहिला बॉल या ठिकाणी आयुष कोळीचा होता. शरीराच्या दिशेने हलकीशी कडा घेत मात्र बॉल निघाला त्या ठिकाणी. खरं तर सिली पॉईंटला स्वतः अभिजित ठाकूर मैदानामध्ये बॉलच्या पर्यंत पोहोचले. चेंडू उचलला. 1 रन मात्र या ठिकाणी मिळाली. आता शेवटचे बॉल 17 विजयासाठी तब्बल 46 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये असेल. यॉर्कर, क्या बात है, परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक हॉल मध्ये टाकला बॉल. अक्षय पवार मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड. हेलिकॉप्टर लुक या फटक्याला द्यायचं होतं परंतु बॉल रॅपिड वेगाने मात्र निघाला. रॅपिड बॉल आपण पाहिला या ठिकाणी आयुष कोळीचा. जबरदस्त कमबॅक. आयुष कोळीने जेव्हा क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा एक सुंदर गोलंदाज. आताच्या घडीला आपण जर पाहिला तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आपण नेहमी पाहता देघोडे संघाकडून खेळताना. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी. शरीराच्या दिशेने बॉल टाकला. पुन्हा एकदा गतिमान बॉल स्क्वेअर लेग मध्ये डीप मधून धावत येतो. फिल्डर दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला आहे आणि अगदी सहज कदा 2 धावा कंप्लीट. एका क्षणाला असं वाटलं बॉल जाईल त्या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये घोषांकित क्षेत्राकडे, परंतु इथे बॉल लच ग्रीन आउटफील्डवरती थोडासे त्या ठिकाणी आउटफील्ड गती मंदावली आणि बॉल थांबला स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध. दरम्यान 2 धावा अक्षय पवार आणि त्याच्या बरोबरीने आकाशने घेतल्या. वन्स अगेन क्या बात है. पहिलं षटक 21. सेकंड ओव्हर अभिजित ठाकूरने मात्र कमबॅक करून दिले. फक्त 8 आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आणखीन एक दिघोड्याचा खेळाडू यंगस्टर या ठिकाणी आयुष कोळी आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. कमबॅक. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. पुढचा बॉल कडा घेत निघालाय मागे विकेट किपरच्या. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल. दबाव वाढत चालला आता शिवन्य 11 आदई संघावरती, कारण धाबा आणि चेंडू मधलं अंतर हे हळूहळू आता वाढत चाललं. 13 बॉल 43 समीकरण. 13-43. मान्सून ब्लास्ट या स्पर्धेमध्ये अक्षय पवारने केलेली फलंदाजी. एकटा लढला होता शेवटच्या क्षणापर्यंत. स्पर्धेमध्ये 100+ रन त्या खेळाडूने केल्या होत्या आणि आता देखील तशीच इनिंग त्याला साकारला लागेल, कारण आता आव्हान मोठं होत चाललंय. गतिमान बॉल. विकेट किपर त्या ठिकाणी आहे. डिरेक्ट हिटची संधी. जर का हा थ्रो डायरेक्ट स्टंप्स वरती झाला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. वाईट +2 3 धावा. वाईट +2 3 धावा घोषित केलेल्या आहेत. पंच निर्णय देतील त्या ठिकाणी नेमकं काय घडलं. योगेश भाऊ भोईर बुम बॉम. धाव फलकावरती आपण लागताना पाहताय त्या ठिकाणी तब्बल 33-2 धावा माफी असावी. पंचाने निर्णय मागितला. हा बॉल लिगल आहे. फक्त 2 धावा या बॉलवरती आल्या. आता येणारे बॉल 12 विजयासाठी 41. डीजे प्लीज.
ठाकूर सेकंड स्पेल मध्ये आले. हाफ ट्रॅकर हॅमर केला, फोर्सेबल फटका. बॉल मात्र चालला, बॉल बॅक ड्राईव्ह, षटकार. फटका फोर्स केला. फटक्यामध्ये जास्तीचा फोर्स पाहायला मिळाला आणि बरोबर त्या ठिकाणी चांगलं टायमिंग ऑन द राईज. त्या ठिकाणी पाहिलं बॉलच्या उसळीवरती हा स्ट्रोक्स षटकार पाहायला मिळाला. आता 11 बॉल 35 च समीकरण. यावेळेला बाटनपाटच्या मधून बॉल निघालाय मागे. विकेट किपर कडे एक एक डॉट बॉल दबाव वाढवेल आता शिवन्या 11 आदई संघावरती. एक एक डॉट बॉल पराभवाच्या गर्दछायामध्ये घेऊन जाईल आदई, शिवन्या 11 आदई या टीमला. अभिजित ठाकूर 10 बॉल 35. 10-35 हे समीकरण आहे. हे षटक देखील तितकंच महत्वाचं. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स, अनप्लेबल डिलिव्हरी, वाईड बॉल कॉल. 10 बॉल 34 हे समीकरण या सामन्यामध्ये आता राहिलंय. चला सूरज पाटील आपला निर्णय कळवा. बामण डोंगरे टीम डिसिजन पेंडिंग. ऑन साइडला उंची जास्त, अंतर कापत बॉल निघाला मिड विकेटच्या बाहेर. अक्षय पवारची पॉवर, षटकार. अक्षय पवार हा खेळाडू संघनायकाच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी साकारतो, पण तो अभिजित ठाकूर घरच्या मैदानावरती त्यालाही या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल. जर अक्षय पवारचा विकेट काढला तर हा सामना पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या जय मदत दिघोडे संघाकडे जाईल. अंतिम 9 बॉल 28 समीकरण या सामन्यामध्ये आहे. शेवटचे 9 बॉल 28 धावा. नेक्स्ट बॉल अभिजित सज्ज होतोय अक्षयसाठी. पुढचा बॉल वन्स अगेन अनदर वन पिकअप शॉट. रबर बॉल स्पेशालिस्ट अक्षय पवार, पॉवरफुल हिट, षटकार. बॉल 22 छोटे ठाकूर. अभी नहीं तो कभी नहीं, कमबॅक करावं लागेल. शेवटचे 2 बॉल देखील या षटकातील महत्वाचे राहतील. करता येणाऱ्या 8 मध्ये बनवायच्या तब्बल शिवन्या 11 आदई टीमला 22. शेवटचे 8 चेंडू आणि 22 धावा. हे 2 बॉल देखील तितकेच महत्वाचे असतील, निर्णायक असेल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावा लागेल. आणखीन एक धमाका, पॉवरफुल हिट. बॅटिंग आवडल्याचे तर जोरदार डाव द्या अक्षय पवारच्या या इनिंग साठी. अनप्रेडिक्टेबल खरं तर इनिंग मैदानामध्ये अनुमान आपण लावू शकत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर अभिजितने फक्त धावा खर्च केल्या त्या 8, त्या अभिजित वरती अक्षरशः हल्ला चढवलाय, धुलाई केली अभिजित ठाकूरची. पुन्हा एकदा याही वेळेला या ठिकाणी बॉल चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. सलगचा 4था षटकार, म्हणजे या ओव्हर मध्ये 31 धावा खर्च केल्या. आता येणारे बॉल 6 विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांचं समीकरण.
अक्षय सोबत डीजे देखील आता मूड मध्ये आलाय. अक्षय काय मूड मध्ये आलाय? मगाशी म्हटलं मान्सून ब्लास्ट मध्ये त्याने केलेली कामगिरी अफलातून. जरी संघ पराभूत झाला चर्चा मात्र अक्षयच्या इनिंगची होती. गतिमान चेंडू होता, वेगवान बॉल. आता इथून 5 बॉल मध्ये 9 धाबा डिपेंड करायच्या वाचवायच्या आहेत कॅप्टन प्रथमेशला. आणि जर का या धाबा वाचवल्या तर नक्कीच चर्चा होईल प्रथमेश मात्र या नावाची. पेट्टू मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी करत फुंडे गावचा हा खेळाडू पुढे जाऊन दमदार कामगिरी. अनस्टॉपेबल सलगचा 5वा षटकार. अक्षय पवारच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. 6 धावा वैयक्तिक. 17 बॉल मध्ये 53 धावा. एकदा जोरदार टाळ्या उद्या. या स्पर्धेमधलं आणखीन एक अर्धशतक खेळी आवडली असेल तर अक्षयच्या इनिंग साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. क्या बात आहे. अक्षय पवार बॅट वरती करा. तमाम प्रेक्षक आणि मान्यवरांच्या पण मानवंदना स्वीकारा. अफलातून इनिंग, कॅप्टन इनिंग साकारली अक्षय पवार या खेळाडूने. धीम्या गतीचा बॉल, लवकर पिक करायचा. बॉलला गती कमी होती बॉलची. बॉल स्क्वेअर लेग कडे चाललाय. 8 धाबा या ओव्हर मध्ये ऑलरेडी आलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. 3 बॉल 2. अनस्टॉपेबल अक्षय पवार. मगाशी म्हटलं रबर बॉल स्पेशालिस्ट हा खेळाडू आहे. त्याच्याकडे असणारा बॅट स्विंग, हँड अँड आय कॉर्डिनेशन, सर्व गोष्टी या फॉर्मॅटसाठी जणू काय बनलेल्या आहेत. गतिमान फटका डीपमध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग. हा सामना जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आणि यावेळेला हा थ्रो येईल तदबर मात्र 2 धाबा कंप्लीट करत आजच्या दिवसातील उच्चांक गाठलाय. शिवन्या 11 आदई टीमने वेलप्लेड. शिवन्या 11 आदई वेलप्लेड. अक्षय पवार वेलप्लेड. आकाश पाटील अभिनंदन. किरणजी शेळके संघाचे संघ मालक. आपण हा सामना जिंकलाय. हार्ड लक. जय माता दी दिघोडे. चांगली लढत पाहायला मिळाली शेवटच्या क्षणापर्यंत. 1 षटक छोट्याचं 4थं षटक. तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. 31 धावा आल्या आणि या स्पर्धेमध्ये पराभूत व्हावं लागलं. या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. जय माता दी दिघोडे या टीमला. हार्ड लक. चल मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अर्धशतकीय खेळी साकारणारा वन मॅन आर्मी अक्षय दत्तात्रय पवार, मन फ्रॉम सावळे. अक्षय पवार ठरला या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर. कैलास दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देणार आहोत. अक्षय पवार या आपला पुरस्कार स्वीकारा, सन्मान स्वीकारा. धन्यवाद. ओव्हर टू यू बाबूशा. सचिन दादा कासकर यांना विनंती असेल आपण मंचावर द्या. आपलंही स्वागत. तर कैलाशी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊया अक्षय पवार या खेळाडूला. धन्यवाद.